मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं आणि आज 16 जानेवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडते. फक्त काहीच तास या महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी राहिलेले आहेत. आता मतमोजणी सुरू होणार आहे. थोड्याच वेळात ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. आता सर्वांचं लक्ष या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाकडे लागलंय. कोणाची सत्ता मुंबईमध्ये येणार, कोणाची सत्ता शहरामध्ये येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ही महानगरपालिका या वर्षीची सर्वात मोठी अशी लक्षवेधी ठरलेली महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेने सर्वच पाहिलंय. दरम्यान सर्व काही सामान्य मुंबईकरांनी या महानगरपालिकेमध्ये पाहिलंय. जागा वाटप, बंडखोरी, उमेदवारांची पळवापळवी, नाराजी, पक्षप्रवेश, अगदी बिनविरोध निवडून येण्यापर्यंत ते सर्व काही या सामान्य मुंबईकरांनी पाहिलंय. आणि काल एक जागरूक मतदार बनून यांनी मतदान देखील केलं आणि आता याचा निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दिवसभरामध्ये याचा निकाल लागणार आहे. याचे सगळे अपडेट्स देखील आपल्याला मिळणार आहेत. मात्र ही निवडणूक जी आहे ती वेगवेगळ्या कारणांमुळे लक्षवेधी ठरली. काल मोठ्या प्रमाणामध्ये काहींनी यावर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ देखील घातलेला आपण पाहिला. दुबार मतदारांपासून ते अगदी हाताला लावलेल्या शाईपर्यंत मार्कर पेनावरून देखील मोठा वाद झाला. मतदानाच्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली. विरोधकांनी सुद्धा एकमेकांवर टीका करतानाचा पाहायला मिळालं. आणि आता निकाल लागणार आहे तो बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका 2026चा. लवकरच आता काही तासांमध्ये ही महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काहीच वेळामध्ये आता याची सुरुवात होणार आहे आणि आता त्याकडेच सर्वांचं लक्ष लागलं.